नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाइब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत व्हिटॅमिन डी बद्दल. व्हिटॅमिन डीची तुमच्या शरीराला का आवश्यकता आहे, त्याचा तुमच्या शरीरावरती काय रोल आहे आणि प्लस व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे तुमच्या शरीरावरती काय दुष्परिणाम होतात, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीचे लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही काय उपाय करू शकता. व्हिटॅमिन डी हे फक्त व्हिटॅमिन नसून एक हार्मोन आहे, जे तुमच्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. हे तुमचे हाडे मजबूत बनवतं, तुमच्या दातांना मजबूत बनवतं, तुमच्या स्नायूंना मजबूत बनवतं, प्लस मांसपेशींना मजबूत बनवतं. तसंच तुमचं हेअरफॉल कमी करतं आणि प्लस तुमच्या पचनसंस्थेमध्ये जे कॅल्शियम असतं, त्याचं व्यवस्थित अब्झॉर्प्शन करून, त्याचं व्यवस्थित शोषण करून ते तुमच्या दातांपर्यंत, तुमच्या हाडांपर्यंत पोहोचण्याचं आणि डिपॉझिट करण्याचं काम हे व्हिटॅमिन डी करतं. तसंच तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही व्हिटॅमिन डीची खूप मदत होते. आता व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे काय होतं, तर लहान मुलांमध्ये रिकेट्स, जसं की त्यांची हाडं सॉफ्ट बनतात, हाडं मजबूत नसतात. आता ऑस्टिओपोरोसिस याच्यामध्ये काय होतं, हाडे ठिसूळ बनले जातात. जेव्हा तुम्ही थोडं पडले जाता किंवा ॲक्सिडेंट होतं, तेव्हा जर फ्रॅक्चरचे चान्सेस वाढले जातात. ऑस्टिओमेलेसिसमध्ये पण हाडे मजबूत नसतात. प्लस हेअर फॉल होतो आणि प्लस व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी जर लाँग टर्मसाठी राहील, तर तुमची इम्युनिटी वीक होते आणि त्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडला जातात. तर नेक्स्ट काय, त्याची लक्षणं जाणून घेऊया. व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असल्यावर काय होतं, तर सतत थकवा जाणवतो, सतत उदास वाटतं आणि प्लस हेअर फॉल होतो आणि तुमचे हाडे दुखतात, तुमचे सांधे दुखतात, स्नायू दुखतात, मांसपेशी दुखतात. हे सगळं लक्षणं दिसून येतात. तर आता ह्याच्यावरती काय उपाय केला पाहिजे. व्हिटॅमिन डीचे तसे भरपूर सोर्सेस नाही आहेत. त्यामध्ये आपल्याला डेली रिक्वायरमेंट ही 1000 ते 2000 इंटरनॅशनल युनिट आहे. पण जे काही मासे किंवा मशरूम किंवा जे डेअरी प्रोडक्ट आहे, ह्या सगळ्यामधून जे व्हिटॅमिन डी मिळतं ते 100 ते 300 इंटरनॅशनल युनिट असतं. पण ते तेवढं सफिशियंट नाही आहे. त्यासाठी एक बेस्ट उपाय म्हणजे काय करायचं आहे, सकाळचं कोवळं ऊन. हे खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही सकाळी कोवळ्या उन्हात जाचाल, तर तुमचं ते कोवळं ऊन तुमच्या स्किनवरती पडून डायरेक्ट त्याचं व्हिटॅमिन D3 मध्ये रूपांतर होतं आणि हे ॲक्टिव्ह फॉर्म करण्यासाठी लिव्हर आणि तुमचे किडनी मदत करते. तर रोज सकाळचं तुम्हाला 30 मिनिटं कोवळं ऊन घ्यायचं आहे. जर उन्हाळा असेल, तर तेव्हा तुम्ही सकाळी 7 ते 10च्या दरम्यान ऊन घेऊ शकता आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तुम्ही दिवसभरात कधीही ऊन असेल तेव्हा तुम्ही व्हिटॅमिन डीसाठी थोडा वेळ उन्हामध्ये फिरू शकता. दुसरं आहे सन बाथ घेणे. कमीत कमी कपडे घालून तुम्हाला उन्हामध्ये बसायचं आहे आणि तुमच्या फ्रंट साईडला 15 मिनिटं आणि बॅक साईडला 15 मिनिटं असं सन बाथ म्हणजे ते कोवळं शरीरावरती घ्यायचं आहे. आणि हे व्हिटॅमिन डीचे जर तुम्हाला सप्लिमेंट घ्यायचे असतील, तर तुम्ही डॉक्टरांना भेटा जाऊन आणि त्यांच्याकडून तुमची व्हिटॅमिन डीची टेस्ट केली जाईल. किती डेफिशियन्सी आहे त्याच्यावरती किती दिवस, म्हणजेच कसं व्हिटॅमिनचा हा वीकली डोस असतो. तर किती आठवडे तुम्हाला व्हिटॅमिन डी द्यायचं आहे ते ठरतं. 4 आठवडे द्यायचं आहे का 8 आठवडे का 12 आठवडे हे ठरलं जातं. आणि व्हिटॅमिन डी सोबत तुम्हाला मॅग्नेशियम सप्लिमेंट घ्यायचे आहे किंवा मॅग्नेशियम रिच फूड घ्यायचे आहेत. जसे की हिरव्या पालेभाज्या घ्यायच्या आहेत, चांगले फ्रेश फ्रुट्स घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, ह्या मॅग्नेशियममुळे तुमचं जे व्हिटॅमिन डी तुम्ही सप्लिमेंट घेताय किंवा व्हिटॅमिन डी जे घेतलं जातं, त्याला व्यवस्थित शरीरामध्ये अब्झॉर्ब होण्यासाठी मॅग्नेशियम मदत करतं. तर आपण आज हे जाणून घेतलं की व्हिटॅमिन डी बद्दल, व्हिटॅमिन डीची काय गरज आहे, त्याचे डेफिशियन्सीमुळे तुमच्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात आणि व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असल्यावर शरीरावरती काय लक्षणं, काय सिम्पटम्स दिसतात आणि त्याच्यावरती काय आपण उपाय करू शकतो. तर तुम्हाला आणखीन काही डाऊट्स असतील, व्हिटॅमिन डी बद्दल आणखीन काही तुम्हाला माहिती हवी असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.